सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये. आणि आज बनवणार आहे पंजाबी डिश, मस्त अशी मक्की की रोटी आणि सरसों का साग. चला मग बनवूया. कशी बनवली आहे नक्की बघूया. तर एकदम हेल्दी अशी डिश आहे. मस्त बनवा आणि मस्त एन्जॉय करा. तर चला बनवूया. तर त्यासाठी एक भाजीची जुडी घेतलेली आहे, जी की सरसों बोलतात त्याला, आपण राईची भाजी बोलतो यामध्ये. तर हे बघा, मस्त अशी फ्रेश भाजी आहे, जी मस्त आता साफ करून घेते आहे. त्याची पानं जी आहे ती वेगळी करून घेणार आहे मस्त, आणि साफ करून घेणार आहे. तर त्यामध्ये थोडंसं मी पालकही ॲड करणार आहे. बघू शकता साफ झालेली आहे भाजी आणि पालक ॲड केलेली आहे त्यामध्ये थोडीशी. तर तुम्हाला हवी असेल तर अजून 2 ते 3 भाज्या तुम्ही ॲड करू शकता, जसं की मेथी आहे, अजून कुठच्या भाज्या असेल तर तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर एक परात घेतलेली आहे आणि परातीमध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि मस्त अशी भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे व्यवस्थित. तर पालक आणि ही सरसोची भाजी आहे, दोन्ही मिक्स केलेले आहे. तर दोन्ही मिक्स केल्यानंतर त्याचं जे भाजीचं टेक्स्चर आहे ते खूप छान येतं आणि थिक होते भाजी. त्यामुळे थोडीशी पालकची भाजी तुम्ही त्यामध्ये नक्की ॲड करा. तर अशा प्रकारे जे आहे ती भाजी धुवून घेतलेली आहे आणि एका पातेल्यामध्ये गरम होण्यासाठी पाणी ठेवलेलं होतं. त्या पाण्यामध्ये मी भाजी जी आहे ती डायरेक्ट ॲड करणार आहे. आणि काही लोक जे आहे ते भाजी कट करून घेतात आणि नंतर बॉईल करतात. तर आपल्याला भाजी जी आहे बारीकच करायची आहे मिक्सरला लावून. तर त्यासाठी कट करायची गरज नाही आहे. डायरेक्ट मी अशी त्यामध्ये पाण्यात टाकलेली आहे आणि भाजी जी आहे आपल्याला 5 मिनिटासाठी साधारण बॉईल करून घ्यायची आहे. आणि बॉईल केलेली भाजी लगेच काढून घ्यायची आहे साईडला, हे बघा. आणि काढून घेतल्यानंतर साधारण 5 मिनिटासाठी आपल्याला ती थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. बघू शकता भाजी शिजलेली आहे. 5 मिनिटात शिजते, लवकर होते. तर कुकरला वगैरे लावायची बिलकुलही गरज नाहीये. हे बघा, त्याचा कलर पण बघू शकता, एकदम जसंच तसा आहे. मस्त भाजी साईडला ठेवलेली आहे थंड होण्यासाठी. त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, थोडासा लसूण घेतलेला आहे कट करून, अद्रकचे 2 ते 3 तुकडे घेतले आहे आणि घी घेतलेला आहे गोवर्धनचं. तर आपल्याला त्यामध्ये गोवर्धनचीच फोडणी द्यायची आहे. त्यानंतर हे बघा, बघू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जी भाजी आहे थंड झालेली ती घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक मिरचीचा तुकडा टाकलेला आहे. सॉरी, एक मिरचीच ॲड केलेली आहे. नंतर थोडासा लसूण आणि अद्रक घेतलेला आहे आणि बारीक याची पेस्ट करून घेतलेली आहे. हे बघा, बघू शकता एवढा थिक अशी मस्त पेस्ट झालेली आहे. पाणी बिलकुल ॲड केलं नाहीये त्यामध्ये. नंतर कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तूप ॲड केले आहे मी. हे गोवर्धनचं तूप आहे, तर ते टाकलेलं आहे त्यामध्ये. आणि गरम झाल्यानंतर तूप त्यामध्ये मी लसूण ॲड करणार आहे. हे बघा, लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, तो कट करून हे बघा त्याचे अद्रकचे तुकडे जे आहेत ते त्यामध्ये ॲड केलेले आहे फोडणीसाठी. त्यानंतर 2 लाल सुक्या मिरच्या ॲड करायच्या आहे. मस्त अशी फोडणी होते तयारीची. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि साधारण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मस्त असं व्यवस्थित कांदा जो आहे परतवून घ्यायचा आहे. एकदम इझी आहे ही भाजी, खूप जास्त हेल्दी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि नक्की मला सांगा की कशी झाली आहे. त्यानंतर थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे त्यामध्ये मी. तर हे लाल तिखट जे आहे ते लाल काश्मीरी मिरची आहे, मसाला बिलकुल नाही आहे हा, आणि जास्त काही याच्यामध्ये लागत नाही. तर हे बघा, आता ही जी प्युरी आहे भाजीची ती त्यामध्ये ॲड केलेली आहे. भाजीची थिकनेस बघू शकता तुम्ही किती छान एकदम घट्ट झालेली आहे आणि कलर पण त्याचा बिलकुलही चेंज झालेला नाही कलर. हे बघा, जसेच्या तसा हिरवाचा हिरवा आहे एकदम. कारण आपण जी आहे ती भाजी झाकून ठेवलेली नाहीये, झाकून शिजवलेली नाहीये, म्हणून त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड होणार आहे आता. हे बघा, मीठ ॲड केलं आहे आणि 5 मिनिटासाठी आपण मस्त भाजीला स्लो गॅसवरती शिजू द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपली भाजीचा कलर खूप छान जास्त आलेला आहे, जसं की पालक पनीर बनवतो आपण तसं सेम आहे. मस्त लागते भाजी. थंडीमध्ये तर आवर्जून खाल्ली पाहिजे, कारण ही थोडीशी गरमी आणणारी आहे म्हणून. तर हे घेतलेले आहे मक्का मी. तर इकडे असे मक्का भेटतात तुकड्यामध्ये. तर गावी जे आहे ते एकदम अख्खे मक्का भेटतात. तर 1 किलो घेतलेले आहे मी हे, आणि हे आता दळून आणणार आहे चक्कीमधून. हे बघा, बघू शकता याचं पीठ जे आहे ते अशा प्रकारे आहे.
आणि हे असं मेजरमेंट असणार आहे. यामध्ये 1 वाटी पीठ घेतलेलं आहे तर 1 वाटी पाणी लागणार आहे त्यामध्ये. जसं की आपण तांदळाची भाकरी बनवतो तसं सेम प्रमाण लागणार आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये ते 1 वाटी पाणी जे आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि पाण्याला बॉईल येईपर्यंत त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड केल्यानंतर थोडंसं तूप किंवा तेलाची धार त्यामध्ये टाकायची आहे. बघा, थोडंसं एकदम टाकायचं, जास्त नाही. नंतर हे बॉईल करायला ठेवायचं आहे. त्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये जे आपलं पीठ आहे मक्याचं ते टाकायचं आहे पूर्ण 1 वाटी आणि हे जे आहे मिश्रण ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम. हे बघा, गॅस जो आहे तो एकदम लो ठेवलेला आहे मी, बघू शकता, आणि मिक्स करून घेते आहे चम्मचच्या साहाय्याने. हे बघा, त्यामध्ये काही गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजे म्हणून एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला साधारण 2 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे. नंतर 2 मिनिटानंतर काढून ते मस्त पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त झालेलं आहे आणि एकदम हे जास्त गरम आहे म्हणून थोडंसं थंड होऊ देते आणि नंतर मी ते मळून घेते आहे. हे बघा, थंड झालेलं आहे आणि आता हे अशा प्रकारे मळून घ्यायचा आहे गोळा त्याचा. थोडासा तेलाचा हात किंवा पाण्याच्या हाताने मस्त व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. नंतर एक गोळा घेतला आहे आणि थोडंसं पीठ परातीमध्ये ॲड करून त्याला थापून घेणार आहे मी ही भाकरी. तर भाकरीचे मी आहे जे तर 2 ते 3 प्रकार त्यामध्ये दाखवलेले आहे, बघू शकता तुम्ही. ते थापून घेतलेले आहे आणि भाकरी आता अशी तव्यावर टाकणार आहे. तर भाकरी तव्यावर टाकल्यानंतर एका साईडने त्याला पाणी लावायचं आहे. जी वरची साईड आहे ती त्याला पाणी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम आणि भाकरी जी आहे मस्त अशी भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडने. तर ही जी भाकरी आहे उकड काढलेली ती एकदम सॉफ्ट अशी बनते, जशी आपण तांदळाची बनवतो सेम तशीच बनते सॉफ्ट. आणि जी हाताने थापलेली असते भाकरी ती थोडीशी जशी आपण दुसऱ्या भाकरी बनवतो तशी होते, जशी की बाजरीची ज्वारीची भाकरी बनवतो तशी होते. तर हे बघा, भाकरी मस्त फुगलेली आहे, नरम एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि भाकरी रेडी आहे. हे बघा, मस्त भाजलेली आहे. आता अजून दाखवते आहे. तर अजून हा गोळा घेतलेला आहे. तर हे जे पीठ आहे त्याला आता लाटून घेणार आहे मी. एक गोळा घेतला तो लाटून घ्यायचा आहे. म्हणजे भाकरीच्या अशा प्रकारे तुम्ही करू शकता, थापून पण बनवू शकता आणि लाटून पण बनवू शकता. तर आणि हे एक आहे प्रकार जो आहे जसं आपण नॉर्मल भाकरी बनवतो ज्वारीच्या तशा मी घेतलेला आहे, तसं पीठ मळून घेतलेलं आहे, त्याचा गोळा घेतलेला आहे आणि तो थापून घेणार आहे हाताच्या साहाय्याने. तर अशा प्रकारे 3 प्रकारे आपण भाकरी ज्या आहेत त्या बनवू शकतो आणि मस्त एन्जॉय करू शकतो. हे बघा, मस्त भाकरी झालेली आहे, ती भाजून घेते आहे मी आता आणि नंतर आपल्याला प्लेटिंग करायची आहे. तर भाजी जी आहे बाउलमध्ये काढून घेते आहे मी, बघू शकता भाजी एकदम छान झालेली आहे. कलर एकदम त्याचा जसं तसा आहे, बिलकुलही चेंज झालेला नाहीये. तर भाजीचा कलर जो तसाच राहण्यासाठी बिलकुलही भाजी झाकून ठेवायची नाहीये. झाकून ठेवल्यानंतर भाजीचा कलर जो आहे तो काळा पडतो. त्यानंतर बटर ॲड करायचं आहे त्यामध्ये अमूलचं थोडंसं आणि भाजी, भाकरी आणि कांदा मस्त एन्जॉय करायची आहे थंडीमध्ये. तर घरी तुम्ही पण बनवा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी झाली आहे ती. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाहीये. भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.